नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्याला बघायचं आहे लेसन नंबर 2.4 द माऊस मर्चंट. माऊस म्हणजे उंदीर आणि मर्चंट म्हणजे व्यापारी. द माऊस मर्चंट म्हणजेच उंदराचा व्यापारी. हा लेसन आपल्याला आज बघायचा आहे. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. Once a rich merchant was scolding his lazy son. एकदा, वन्स म्हणजे एकदा, अ रिच मर्चंट म्हणजे श्रीमंत व्यापारी, वॉज स्कोल्डिंग हिज लेजी सन, त्याच्या आळशी मुलाची तो काय करत होता, खरडपट्टी काढत होता, त्याला रागवत होता, त्याला तो खडसावत होता. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. तो काय म्हणतोय बघा, तो जो श्रीमंत व्यापारी आहे त्याच्या आळशी मुलाला काय म्हणतोय, मी तुला तुझा व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढे सारे पैसे दिले आणि तरीही तू काहीच कमावलेलं नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग. तू अगदी कुचकामी आहेस, म्हणजे तू काहीही करू शकत नाहीस. लुक ॲट दिस डेड माऊस. बघ या मेलेल्या उंदराकडे बघ. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. जर एखादा कार्यक्षम माणूस असेल, म्हणजे एखादा माणूस चांगलं काम करणारा असेल, त्याची जर कार्य करण्याची वृत्ती चांगली असेल, तर तो एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून, म्हणजे जी वस्तू काही कामाची नाही अशा वस्तूपासून सुद्धा व्यवसाय करू शकतोय. असं तो त्या मेलेल्या उंदराकडे बघून त्याच्या आळशी मुलाला तो रागवत आहे. चला तर पुढं बघूयात अजून काय दिवस सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड्स. मग सोमदत्त हा एक गरीब अनाथ मुलगा आहे. ऑर्फन बॉय, पुअर ऑर्फन बॉय म्हणजेच काय, गरीब अनाथ मुलगा. त्यांनी त्याचे हे शब्द, त्या श्रीमंत व्यापाऱ्याचे हे शब्द ऐकलेले आहेत आणि ही वेंट इन, तो आतमध्ये आलेला आहे. अँड रिक्वेस्टेड द मर्चंट, आणि त्या व्यापाऱ्याला तो विनंती करतोय. बघा काय विनंती करतोय, प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. तो काय म्हणतोय बघा, तो सोमदत्ता त्या व्यापाऱ्याला, कृपया मला हा उंदीर भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझे नशीब आजमावण्याचा प्रयत्न करून बघतो, असं तो सोमदत्ता त्या व्यापाऱ्याला म्हणत आहे. द मर्चंट बर्स्ट आउट लाफिंग. तो व्यापारी मोठ्याने हसला, तो मोठ्याने हसू लागलेला आहे. बट स्टील, परंतु ही गेव द माऊस टू सोमदत्ता, त्यानं तो जो माऊस आहे, तो उंदीर आहे, तो सोमदत्ताला दिलेला आहे. अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट आऊट टू हिम. आणि त्यानं तो उंदीर सोमदत्ताला दिलेला आहे आणि सोमदत्तानं त्याला काय केलेलं आहे, एक पावती लिहून दिलेली आहे. तर ती पावती त्या व्यापाऱ्यानं घेतलेली आहे. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. तो मेलेला उंदीर हातामध्ये घेऊन सोमदत्त रस्त्याने जात आहे. व्हेन अनदर शॉपकीपर कॉल हिम. आणि त्याचवेळी एका दुकानदारानं त्याला बोलावलेलं आहे. बघा आता दुकानदार काय म्हणतोय त्याला, कम हिअर बॉय, मुला इकडे ये. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. तो उंदीर माझ्या मांजराला खाऊ घालण्यासाठी मला पाहिजे आहे. फीड म्हणजेच खाऊ घालण्यासाठी. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल्स ऑफ ग्रॅम फॉर इट. आणि मी तुला त्याच्या बदल्यामध्ये काय देतो, तर 2 मुठभर हरभरे देईल. काय देईल म्हणतोय तो, 2 मुठभर हरभरे देईल, असं तो दुकानदार सोमदत्ताला म्हणत आहे. मग सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्राम्स. सोमदत्तानं ते हरभरे घेतलेले आहेत, ते हरभरे स्वीकारलेले आहेत. मग पुढे बघा आता, ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल. सोमदत्तानं घरी जाऊन ते हरभरे चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेले आहेत. रोस्टेड म्हणजे भाजणे. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉसवर्ड्स विथ हिज ग्राम अँड द वॉटर. बघा त्यानं काय केलेलं आहे, ते हरभरे चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्यानं एक पाण्याची घागर घेतलेली आहे. त्यालाच पाण्याची आपण सुरई देखील म्हणतो. आणि ती पाण्याची घागर आणि त्यानं ते भाजलेले हरभरे आणि हे सर्व तो घेऊन रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहिलेला आहे.
ही वेटेड फॉर अ लाँग टाईम, त्यानं खूप वेळ प्रतीक्षा देखील केलेली आहे. इन द इव्हिनिंग, मग बघा संध्याकाळी काय झालेलं आहे, व्हेन द लेबर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड, आणि जे जे लेबर आहेत, जे मजूर आहेत, ते मजूर लोक जंगलातून परत येत होते. दे सॉ अ बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर, त्यांनी ते भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन बसलेला असलेल्या त्या मुलाला बघितलेलं आहे. तर बघा पुढे काय झालेलं आहे आता. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली, मग सोमदत्तानं त्यांना ते नम्रपणे ते हरभरे आणि पाणी दिलेलं आहे. बघा जे जंगलातून येणारे काही मजूर लोक होते, तर त्यांनी ते हरभरे आणि पाणी घेऊन बसलेल्या त्या सोमदत्ताला बघितलेलं आहे आणि सोमदत्ताने देखील त्यांना ते नम्रपणे हरभरा आणि पाणी दिलेलं आहे. पुढं बघूयात आपण काय झालेलं आहे आता याच्यामध्ये. बट वी हॅव नो मनी, 2 स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव. तर ते बघा ते जे मजूर लोक होते जंगलातून परत येणारे, तर ते लोक काय म्हणत आहेत, आमच्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत, पण आम्ही तुला ह्या लाकडाच्या ज्या 2 काठ्या आहेत त्या देऊ शकतो. म्हणजे ते जंगलातून येत होते म्हणून ते लाकडं तोडून आलेले होते, तर त्यांच्याकडे काठ्या होत्या. तर ते सोमदत्ताला म्हणतायत आमच्याकडे पैसे नाहीत, तर आम्ही तुला ह्या हरभऱ्याच्या बदल्यामध्ये 2 काठ्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. आणि हे जे साधं भोजन होतं, सिम्पल फेअर म्हणजे जे साधं भोजन होतं, म्हणजे ते हरभरे जे त्यांनी मजूर लोकांनी खाल्लेले आहेत त्यांच्यासाठी ते साधं भोजन जे होतं, तर त्याच्यासाठी ही चांगली देणगी होती, चांगली किंमत होती, चांगली बिदागी होती असं आपल्याला म्हणता येईल. एक्सलेम सोमदत्ता, असं सोमदत्ताने उद्गार काढलेले आहेत. बाय ॲक्सेप्टिंग 2 स्टिक फ्रॉम ईच लेबर, सोमदत्ता कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. मग बघा प्रत्येक मजुराकडून 2-2 काठ्या घेऊन सोमदत्तानं एक काठ्याची मोळी तयार केलेली आहे. ही टूक द बंडल ऑफ द मार्केट, सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. मग त्यानं काय केलेलं आहे, सोमदत्तानं ती जी काठ्याची मोळी त्याच्याकडे जमा झालेली आहे, ती मोळी तो बाजारात घेऊन गेलेला आहे, ती मोळी विकलेली आहे आणि त्यातून त्यानं काही हरभरे देखील आणलेले आहेत. मग पुढे बघा आता काय झालेलं आहे. सोमदत्ता डीड दिस एव्हरी डे, आणि सोमदत्ता असं प्रत्येक दिवशी आता करू लागलेला आहे. ही बिकेम वेल नोन अमॉंग द लेबर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक. आणि बघा 2 काठ्या मिळवण्यासाठी चवदार असे हरभरे आणि ताजं पाणी देणारा एक सोमदत्ता नावाचा मुलगा, असं त्या मजुरांमध्ये तो प्रसिद्ध झालेला होता. म्हणजे सोमदत्ता 2 काठ्याच्या मोबदल्यामध्ये काय करायचा, ते जे सर्व मजूर होते त्यांना तो हरभरे आणि पाणी देत होता, त्यामुळे तो त्यांच्यामध्ये प्रसिद्ध झालेला होता. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वूड्स. मग ते जे मजूर होते, तर त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून ज्यावेळेस परत येत होते, तर त्यावेळेस प्रत्येक दिवशी त्याचे हरभरे सोमदत्ताकडून विकत घेत असत. सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. आता सोमदत्ताकडं प्रत्येक दिवशी काय होत होतं, भरपूर साऱ्या काठ्या त्याला मिळू लागलेल्या होत्या, भरपूर साऱ्या मोळ्या त्याच्याकडे जमा होत होत्या, कारण का आता त्याच्याकडे जे गिराईक होते, त्याचे जे कस्टमर होते, त्यांची संख्या वाढलेली होती. चला पुढे काय झालेलं आहे बघूया आपण. वन्स वेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. आणि एकदा काय झालं बघा, सोमदत्त बाजारामध्ये ते काठ्यांच्या ज्या मोळ्या होत्या, तर त्या विकायला तो घेऊन गेलेला होता. त्यावेळेस त्याला तिथे एक कुंभार भेटला. पॉटर म्हणजेच काय, कुंभार भेटला त्याला. बघूया आता तो कुंभार त्याला काय म्हणतोय. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. आणि तो जो कुंभार आहे त्याला त्याची जी भट्टी असते, तर त्या भट्टीमध्ये जाळण्यासाठी त्याला ती लाकडे पाहिजे होती. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्राम अँड अ फ्यू पिचर फॉर द वॉटर. मग बघा त्या कुंभारानं काय केलेलं आहे, त्या काठ्यांच्या बदल्यामध्ये सोमदत्ताला हरभऱ्यांसाठी
मातीची काही भांडी दिलेली आहेत आणि पाणी पिण्यासाठी काही सुरया दिलेल्या आहेत. सुरया म्हणजेच काय, घागरी दिलेल्या आहेत आणि त्या कुंभारानं त्या सर्व काठ्या सोमदत्ताकडून घेतलेल्या आहेत. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तानं कोणतेही पैसे वाया घालवलेले नाहीत. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. आणि तो सकाळी लाकडं विकण्यासाठी आणि संध्याकाळी हरभरे विकण्यासाठी खूप अशा प्रकारची तो मेहनत करायला लागलेला आहे. वन डे, मग एक दिवशी बघा आता काय झालेलं आहे, ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. आणि त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व त्यांच्याकडील लाकडे विकत घेण्यासाठी खूप सारे पैसे जमा झालेले आहेत. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट. त्यानं ती लाकडे विकत घेतलेली आहेत आणि त्या मजुराकडून त्यानं ती लाकडे विकत घेतलेली आहेत आणि बाजारामध्ये चांगल्या किमतीनं विकलेली देखील आहेत. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईज इन द मार्केट. आफ्टर सम टाईम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. आणि काही काळानंतर काय झालेलं आहे, त्यानं बाजारामध्ये त्याच्या स्वतःचं एक दुकानसुद्धा उभा केलेलं आहे. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स. आणि सोमदत्त नेहमी आपल्या ग्राहकांशी नम्रपणे वागत असे. पोलाईट म्हणजेच काय, नम्रपणे तो आपल्या ग्राहकांशी वागत असे. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल ऑदर्स पेड हिम इन काइंड. तर त्याचे जे ग्राहक होते तर ते काही ग्राहक त्याला रोख पैसे देत होते, तर काही ग्राहक जे होते त्याच्याकडून हरभरे घेतल्याच्या नंतर वस्तूच्या स्वरूपामध्ये त्याला किंमत देत होते. म्हणजे त्यांच्याकडे जी वस्तू असेल ती वस्तू ती सोमदत्ताला ते देत होते. दे गेव हिम वॉट एवर आर्टिकल्स दे कूड ऑफर. आणि ज्या ज्या वस्तू त्यांना देता येतील अशा त्या वस्तू ते सोमदत्ताला देत होते. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आणि सोमदत्त काय करायचा, तर त्या वस्तूंची ज्या लोकांना गरज आहे तर त्या लोकांना तो विकण्याचा ती वस्तू विकण्याचा काहीतरी मार्ग प्रत्येक वेळेस शोधायचा. आफ्टर अ फ्यू इयर्स, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, काही वर्षानंतर सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाऊन. आणि सोमदत्त हा त्या शहरामधील एक श्रीमंत असा व्यापारी बनलेला होता. वेल्दी मर्चंट म्हणजे काय, श्रीमंत व्यापारी तो बनलेला होता. वन डे, एके दिवशी बघा काय झालं, ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. आणि एके दिवशी त्यानं काय केलं, एका सोनाराकडे तो गेलेला आहे आणि सोनाराकडं त्याच्यासाठी त्यानं एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितलेला आहे. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि त्याला तो जो सोन्याचा उंदीर आहे तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे तो घेऊन गेलेला आहे. आय हॅड बॉरो अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. मग तो काय म्हणतोय बघा, सोमदत्त त्या व्यापाऱ्याकडे गेलेला आहे आणि तो व्यापाऱ्याला काय म्हणतोय, बऱ्याच वर्षापूर्वी, खूप साऱ्या वर्षापूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून, कॅपिटल म्हणजेच भांडवल म्हणून एक मेलेला उंदीर घेतलेला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आणि आज तो मी परत करायला आलेलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. कृपया तुम्ही हा सोन्याचा उंदीर स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. आणि तो जो श्रीमंत व्यापारी होता तो एकदम आश्चर्यचकित झालेला आहे. ही वॉज सो इम्प्रेस विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. बघा, तो श्रीमंत व्यापारी एकदम आश्चर्यचकित झालेला आहे कारण सोमदत्तानं त्याला सोन्याचं उंदीर घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून. मग सोमदत्ताचं त्या व्यापाऱ्याचं कौशल्य बघून, म्हणजे त्यानं जी बिझनेसची त्याची जी पद्धत आहे ती बघून तो जो श्रीमंत व्यापारी आहे तो त्याच्यावर एवढा प्रभावित झालेला आहे की त्या व्यापाऱ्यानं त्याची स्वतःची जी मुलगी होती त्याच्या मुलीचं लग्न सोमदत्ताशी लावून दिलेलं आहे. दस सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस. मग बघा, गरीब आणि अनाथ असलेला तो जो सोमदत्त आहे त्याची बुद्धिमत्ता, त्याची मेहनत, त्याची नम्रता यामुळे पैसा आणि सन्मान त्यानं मिळवलेला आहे. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल फ्रॉम सोमदत्ता. आणि तो जो श्रीमंत व्यापाऱ्याचा आळशी मुलगा होता तर त्यानं सोमदत्ताकडून काही कौशल्य शिकली आहेत की नाही ते ह्या पाठातून आपल्याला काही समजलेलं नाही आहे.
बघा किती सुंदर पाठ आहे. सोमदत्ताची गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे जर एखाद्याला कोणतंही काम करायचं असेल तर तो कोणत्याही वस्तूपासून, कोणतीही वस्तू विकण्यापासून तो सुरुवात करू शकतो आणि भरपूर सारा पैसा कमवू शकतो, हे याच्यातून दाखवलेलं आहे. आणि तो श्रीमंत व्यापाऱ्याचा जो आळशी मुलगा होता, त्याला सर्व काही मिळत असून देखील त्याला काहीच करता आलेलं नाही. त्यामुळे तो श्रीमंत व्यापारी त्याची एक दिवस खरडपट्टी काढत होता. तर बघा हा पाठ सर्वांना समजलेलाच असेल. तर यावरील काही क्वेश्चन्स आहेत ते आपण आता बघूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, लिसन टू द स्टोरी केअरफुली. ही जी गोष्ट आहे तर ही तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे. ती आता आपण बघितलेली आहे. अंडरलाईन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. आणि या पाठातील तुम्हाला काही शब्द समजलेले नसतील तर त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ ईच वर्ड. आणि तुम्हाला जे न समजलेले शब्द आहेत किंवा त्यानंतर त्याला अंडरलाईन करायची आहे आणि तुम्हाला या पाठातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यू कॅन लुक अप द वर्ड इन अ डिक्शनरी. आणि काही जे शब्द असतील तर ते तुम्हाला डिक्शनरीमध्ये देखील बघायचे आहेत, जे समजत नाहीत असे शब्द. ऑर यू कॅन आस्क युअर टीचर द मिनिंग ऑफ द वर्ड. किंवा तुम्ही जे शब्द तुम्हाला समजलेले नाहीत त्या शब्दांचे अर्थ तुमच्या शिक्षकांना देखील विचारले तरी चालतील. तुम्हाला हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे शब्द समजणार नाहीत त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्ये बघायचे आहेत किंवा तुमच्या शिक्षकांना विचारायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 बघा, रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हुज मिनिंग इन गिवन इन बी. आपल्याला काय करायचं आहे, ए कॉलम दिलेला आहे, बी कॉलम दिलेला आहे. ए कॉलममधील सेंटेन्स दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. काही वाक्य दिलेली आहेत ती वाचायची आहेत. आणि बीमध्ये देखील काही वाक्य दिलेली आहेत बी कॉलममध्ये. तर बी कॉलममध्ये दिलेली जी वाक्य आहेत तर त्यांच्या अर्थाचाच अर्थ असलेला आपल्याला शब्द ए या कॉलममधून शोधून काढायचा आहे. म्हणजे बघा त्याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे, वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. तर याच्यामध्ये बीमध्ये काय दिलेलं आहे, शोटिंग अँग्रीली. शोटिंग अँग्रीली म्हणजे काय, रागाने ओरडणे. मग रागाने ओरडणे, शोटिंग अँग्रीली या अर्थाचा कोणता शब्द ह्या ए या कॉलममध्ये आलेला आहे. म्हणजे वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन या सेंटेन्समध्ये आलेला आहे. तर रागाने ओरडणे याच अर्थाचा स्कोल्डिंग हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, स्कोल्डिंग. त्यानंतर पुढे बघा, सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. मग बीमध्ये काय दिलेलं आहे, पर्सन हू हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्स. त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे ज्याला आई वडील नसणे किंवा कोणी नातेवाईक नसते या अर्थाचा कोणता शब्द या सेंटेन्समध्ये आलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा ऑर्फन. ऑर्फन म्हणजेच काय, अनाथ. तर ऑर्फन हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा पुढं, दॅट्स गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. आणि बी कॉलममध्ये दिलेला आहे फूड. मग फूड या अर्थाचा कोणता शब्द या सेंटेन्समध्ये आलेला आहे, फेअर. फेअर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, भोजन. त्यानंतर त्याच्या खाली बघा, ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. हे सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे. आणि बी कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एक्सेट्रा. म्हणजेच कुंभार त्याची जी भांडी आहेत, विटा आहेत, ते जे बनवतो ते ठिकाण कोणतं आहे. तर त्या अर्थाचा कोणता शब्द याच्यामध्ये आलेला आहे, तर फर्नेस. फर्नेस म्हणजे काय, भट्टी. त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, भट्टी म्हणतो. तर फर्नेस हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर खाली बघा, सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल ऑदर्स पेड हिम इन काइंड. हे आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे. आणि बी कॉलममध्ये बघा काय दिलेलं आहे, इन द फॉर्म ऑफ थिंग्स आर्टिकल्स ग्रेन्स एक्सेट्रा. म्हणजे काही गोष्टीच्या किंवा वस्तूच्या किंवा धान्याच्या रूपात काहीतरी किंमत देणे. म्हणजे आपण एखादी सोमदत्ताकडून कोणी ते जे मजूर लोक होते ते काय करायचे, ते हरभरे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात त्याला वस्तू द्यायचे, त्या काठ्या द्यायचे. तर त्या अर्थाचा कोणता शब्द ह्या सेंटेन्समध्ये आलेला आहे, इन काइंड हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे, इन काइंड. चला तर मग आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 3 बघूयात. क्वाइज युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन.
मग आपल्याला हा जो पाठ आपण बघितलेला आहे या पाठाच्या सहाय्यानं, या पाठाच्या मदतीनं पुढं काही एक्झाम्पल्स आपल्याला दाखवलेले आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला शिक्षकांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि शिक्षक त्याच्यावर काय उत्तर देणार आहेत हे प्रत्येक मुलाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे तुम्हाला शिकायचं आहे. तर बघूयात आता पुढं काय काय दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये बघा मुलगा काय विचारतोय, व्हॉट डज डॅश डॅश मीन. आता आपल्याला याच्यामध्ये पाठातील शब्दांचा उपयोग करायचा आहे. आता इथं सुरुवातीला आपण घेऊयात व्हॉट डज वेल्दी मीन. आपण वेल्दी बघितलेला आहे, शब्द पाठामध्ये आलेला आहे. मग त्याचा आन्सर व्हॉट द मिनिंग ऑफ वेल्दी. तर मग आपल्याला इथं त्याचा आन्सर आहे, आपले शिक्षक इथं आन्सर देणार आहेत. इट मीन्स म्हणजे तो जो वेल्दी शब्द आपण इथं लिहिलेला आहे वेल्दी, तर या वेल्दीचा मिनिंग काय असणार आहे. इट मीन्स व्हेरी रिच. म्हणजे आपल्याला तो व्हेरी रिच शब्द इथं लिहायचा आहे. वेल्दीचा अर्थ काय आहे, व्हेरी रिच. मग खाली काय दिलेलं आहे, लुक ॲट इट केअरफुली, ट्राय टू रिमेंबर इट व्हेन आय वाईप इट ऑफ. मग तुम्हाला हे काळजीपूर्वक बघायचं आहे आणि ज्यावेळेस हे पुसून टाकलं जाईल तर त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि न बघता सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग खाली काय दिलेलं आहे बघा, हाऊ डू वी से डॅश डॅश ॲन एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग. मग हाऊ डू वी से आपल्याला आपण बघितलं पाठामध्ये मूठभर हरभरे. तर हाऊ डू वी से मूठभर हरभरे. मग आपले जे शिक्षक आहेत ते काय आन्सर देणार आहेत, वी से अ हँडफुल ऑफ ग्राम्स. आपण मूठभर हरभरे याला काय म्हणतो, अ हँडफुल ऑफ ग्राम्स. मग त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे, पुढे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे हाऊ डू यू प्रोनाऊन्स. हाऊ डू यू प्रोनाऊन्स इथं लिहायचं आहे तुम्हाला बिझनेस. व्हॉट्स द प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिझनेस. मग बिझनेस या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन कसं करणार, तर इथं काय लिहिणार आहात, बिझनेस. लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी, बिझनेस गॉट इट. मग तुम्हाला ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा, हाऊ डू यू स्पेल रोस्टेड. हाऊ डू यू स्पेल रोस्टेड. व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ रोस्टेड. इथं तुम्हाला रोस्टेड हा शब्द लिहायचा आहे. मग रोस्टेडची स्पेलिंग काय असणार आहे, इट्स रोस्टेड, ROASTED, रोस्टेड. इट्स रोस्टेड. आय विल राईट द वर्ड ऑन द बोर्ड. मग ते उत्तरे द्यायची आहेत तुमच्या 5 जणांच्या ग्रुपमध्येच. चला तर पुढे बघूयात. 4th नंबरचा क्वेश्चन काय आहे, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट दॅट सोमदत्ता सोल्ड. मग आता सोमदत्तानं विकलेले ज्या वस्तू आहेत तर त्यांची यादी करायची आहे. तर बघा सोमदत्तानं काय काय विकलेलं आहे, अ माऊस, त्यानंतर रोस्टेड ग्राम, त्यानंतर स्टिक्स, त्यानंतर वूड, त्यानंतर डिफरंट आर्टिकल्स. अशा पद्धतीनं त्याचा आन्सर येणार आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन बघा, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट दॅट शोज हिज प्रोग्रेस. यूज 5 to 8 स्टेप्स. मग आपल्याला खाली एक फ्लो चार्ट दिलेला आहे, म्हणजे प्रवाह तक्ता दिलेला आहे. तर सोमदत्तानं त्याचा प्रोग्रेस कशा पद्धतीनं झाला, त्याची प्रगती कशा पद्धतीनं झाली हे आपल्याला ह्या फ्लो चार्टमध्ये लिहायचं आहे. मग पहिल्या याच्यात तुम्ही काय लिहिणार आहात, सोमदत्ता बॉरो अ डेड माऊस फ्रॉम अ रिच मर्चंट. सोमदत्तानं काय केलेलं आहे, तो जो व्यापारी होता त्याच्याकडून तो मेलेला उंदीर घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही काय, इथं दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिणार आहात, द शॉपकीपर गेव हिम 2 हँडफुल ऑफ ग्राम्स. त्या दुकानदारानं त्याला उंदराच्या बदल्यामध्ये काय दिलेलं आहे, मूठभर 2 मूठभर हरभरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, द लेबर्स गेव हिम स्टिक फॉर हिज ग्राम. मग ते जे मजूर होते त्या मजुरांनी हरभऱ्याच्या बदल्यामध्ये त्याला काठ्या दिलेल्या आहेत, म्हणजे ती मुळी दिलेली आहे. मग ते इथं काय लिहिणार आहात तुम्ही, सोमदत्ता बॉट मोर ग्राम अँड सोल्ड. सोमदत्ता बॉट मोर ग्रॅम अँड सोल्ड. सोमदत्तानं भरपूर सारे हरभरे खरेदी केलेले आहेत आणि ते पुन्हा विकलेले आहेत. मग त्यानंतर बघा पुन्हा इथं तुम्हाला काय लिहायचं आहे, ही बॉट ऑल द वूड्स. त्यानं सर्व लाकडे खरेदी केलेली आहेत. नंतर त्याच्यानंतर बघा त्यानं ती सर्व लाकडे विकलेली आहेत. कोणाला, अ पॉटर, म्हणजे एका कुंभाराला ती विकलेली आहेत. आणि अ पॉटर गेव हिम पॉट्स अँड पिचर्स फॉर स्टिक. त्यानं त्याच्याकडच्या ज्या काठ्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहे भट्टीमध्ये पेटवण्यासाठी आणि त्याला पॉट्स दिलेले आहेत, म्हणजे भांडे दिलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा इथं काय लिहिणार आहात,
ही सेट अप हिज ओन शॉप अँड बिकेम रिच. म्हणजे त्या सोमदत्तानं त्याची स्वतःचं बिझनेस चालू केलेला आहे, त्यानं स्वतःची दुकान चालू केलेली आहे आणि तो श्रीमंत झालेला आहे. त्यानंतर बघा शेवटी तुम्ही काय लिहिणार आहात, सोमदत्ता मेड अ गोल्डन माऊस. सोमदत्तानं काय केलेलं आहे, एक सोन्याचा उंदीर बनवून घेतलेला आहे अँड गेव टू द रिच मर्चंट, आणि त्या श्रीमंत व्यापाऱ्याला तो दिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा संपूर्ण फ्लो चार्ट बनवायचा आहे. चला तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 6. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲज द स्टार्टिंग पॉईंट अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन आफ्टरवॉर्ड्स. तर बघा आपल्याला खाली काही वाक्य दिलेली आहेत, तर त्या वाक्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि आपल्याला एक गोष्ट लिहायची आहे आणि हे वाक्य सुरुवातीला आपल्याला वापरायचं आहे. ह्या 5 वाक्यामधील कोणतंही एक वाक्य सुरुवातीला वापरायचं आहे आणि पुढची गोष्ट आपल्याला मनानं तयार करायची आहे. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट. आणि तुम्हाला तुमची जी गोष्ट आहे ती प्रवाह तक्ता फ्लो चार्टमध्ये स्वरूपात लिहायची आहे. द मेन पॉईंट त्याचे किंवा मुख्य मुद्दे त्या गोष्टीमधील लिहायचे आहेत. अ फ्यू पिक्चर्स विथ लेबल्स, किंवा तुम्हाला काही लेबल लावलेली जी काही चित्र आहेत किंवा काही भाषण आहेत अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ते सादर करायचं आहे. चला तर मग आपण याचं बघूयात. सुरुवातीला 1 नंबरला काय दिलेलं आहे, चिल्ड्रन्स वेअर प्लेईंग क्रिकेट इन द स्ट्रीट. काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होते. देअर बॉल वेअर इन थ्रू काळ्या अँटीज विंडो, आणि त्यांचा बॉल कुठं गेलेला आहे, ज्या काळे काकू होत्या त्यांच्या खिडकीमध्ये त्यांचा बॉल गेलेला आहे. मग आपण ह्याच पहिल्याच सेंटेन्सने सुरुवात करूयात आपण आणि पुढे एक स्टोरी बनवूयात. मग पहिले सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार आहात, चिल्ड्रन वेअर प्लेईंग क्रिकेट इन द स्ट्रीट. मुलं रोडवर क्रिकेट खेळत होते. देअर बॉल वेंट इन थ्रू काळ्या अँटीज विंडो. काळे काकूंच्या खिडकीमध्ये त्यांचा मुलांचा खेळताना बॉल गेलेला आहे. त्यानंतर पुढं काय लिहिणार आहात, अमित वेंट अप टू काळ्या आंटी. अमित बॉल आणायला काळे काकूकडे गेलेला आहे. रिक्वेस्टेड आंटी टू गिव द बॉल, आणि तो त्या काकूंना विनंती करत आहे का तुम्ही आमचा बॉल द्या. शी वॉज अँग्री, त्या काकू त्याच्यावर रागावलेले आहेत. त्यानंतर रिफ्यूज टू गिव द बॉल, आणि त्यांनी बॉल देण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यानंतर पुढे बघा त्यानंतर पुढे बघा आमिर प्रॉमिस नॉट टू हिट सो हाय. मग अमितनं त्यांना प्रॉमिस केलेलं आहे काय, का पुन्हा मी इकडं बॉल मारणार नाही. नंतर बघा प्रेटेंडेड टू वीप, आणि त्यानं रडण्याचं नाटक देखील केलेलं आहे बॉल मिळवण्यासाठी. नंतर पुढं काय लिहिणार, आंटी फेल्ट पिटी. मग त्या काकू आहेत त्यांना वाईट वाटलेलं आहे. त्यानंतर रिटर्न द बॉल, आणि त्यांनी तो बॉल त्या मुलांना परत दिलेला आहे. अमितकडे बॉल परत देऊन टाकलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मुद्दे मांडायचे आहेत आणि तुमची जी गोष्ट आहे ती तुमच्या कल्पनाशक्तीने लिहायची आहे.